नाही, आम्हाला आमंत्रणाचा प्रश्न येत नाही, परंतु कांद्याचा शेतकरी एवढा अडचणीत आहे. डिझेल, पेट्रोलचे दर वाढत आहेत. त्याचं शॉर्टेज झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आता मशागत कशी करायची हा प्रश्न आहे. खत मिळत नाही. किमती तर वाढवल्यातच, डबल किमती केल्यात. खत मिळत नाही अशी परिस्थिती आहे. बियाणाचा सुद्धा पुरवठा ठीक होत नाहीये. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची जबाबदारी की ज्यावेळेस खरीप जवळ येतो आहे, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीची शेतकऱ्याची काळजी घेण्याची आहे आणि जो शेतकरी पिकविल त्याला रास्त भाव देण्याची. मला वाटतं दुर्दैवानं हे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांचं बिलकुल शेतकरी किंवा सामान्य माणूस, महागाई असेल, तरुणाची बेरोजगारी असेल, या बिलकुल याकडे त्यांचं लक्ष नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देखील ही सत्ता स्थापन झालेली आहे. तेव्हा सत्तेला प्रश्न विचारण्याची तयारी आता युवकांमध्ये होते आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत राहुलजींनी हे काम केलेलंच आहे. खरं म्हणजे राहुलजींनी जे प्रश्न विचारायला पाहिजे ते सगळे विचारलेले आहे. आता तरुण सुद्धा त्यामध्ये सहभागी होईल असं असं चित्र आहे. युवकांना त्याचे प्रश्न जे आहे ते विचारण्याचा एक व्यासपीठ मिळालं असं मी म्हणेन. नाही नाही, हा तो असंतोष आपल्याला युवकांमधला दिसतो आहे त्यामध्ये. नेपाळसारखी परिस्थिती भारतात होऊ शकते. नाही, मला मला आपला युवक आपलं त्याचं जे खदखद आहे त्याची तिथं बाहेर पडते आहे. नेपाळसारखा किंवा बांगलादेशसारखं असं घडेल असं मला वाटत नाही. परंतु ही खदखद वेगळ्या रूपानं हा युवक दाखवील असं माझं मत आहे. आपल्या राज्यघटनेला अनुलक्षून तो दाखवील आणि ज्यांच्याबरोबर राज्यघटना बरोबर जे करता राज्यघटना वाचवण्याचा जे प्रयत्न करतायत ते सगळ्यांना माझ्या मते युवकांना समजेल की त्यांचं महत्व किती आहे. नेपाळमध्ये कांद्याचे दर सातत्याने घसरत आहे. व्यापारी देखील आता कांदा डिझेल अभावी कांदा पुढे पाठवू शकत नाही आणि शेतकऱ्यांना ₹12 ₹35 आम्ही हमी भावाने खरेदी करू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र प्रत्यक्षात लासलगाव असेल, येवला असेल, ₹2 प्रति किलोने कांदा विकला जातो. त्यांनी जाहीर केलं, काय जाहीर केलं? 1235 म्हणजे ₹12.35 किलोनं खरेदी करू. म्हणजे काय काय ते आज उत्पादन खर्च जर ₹2000 पर्यंत ₹20 किलोला जाऊन पोहोचला असताना तुम्ही ₹12.35 म्हणजे राजा उदार झाला, हाती भोपळा दिला, असं त्याचा अर्थ आहे, बाकी काही नाही. ओके. खरंच संदर्भ प्रश्न विचारला की खरतांचा एन्काउंटर देखील होऊ शकतो कारण की अनेक बड्या नेत्यांची नाव यामध्ये येऊ शकतात म्हणून त्यांच्या जीविताला धोका असं रोहित पवारांनी सांगितलं. नाही, ह्या बाबतीत काय मला त्या बाबतीत बोलू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे दोषी असतील, जे गुन्हेगार असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी स्पष्टपणे आहे.